वाड्यातील अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। वाडा तालुक्यातील नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर जंगलात अत्याचार घटना समोर आली। कर्तव्यदक्ष वाडा पोलीस दलाने या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात। महिलांच्या अत्याचारावरील घटना थांबत नसून पालघर जिल्ह्यातील वाडा येथे अत्याचाराने कळस गाठलाय। नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। एवढंच नव्हे तर या घटनेची कुठे वाच्यता केली तर ठार मारेल अशी धमकी देखील देण्यात आली। विकास पवार असे या नराधमाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात। दरम्यान त्याला न्यायालयात हजर केलं असता 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या घटनेमुळे नर्सिंगच्या अन्य विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून राज्यात चाललंय तरी काय असा सवाल विचारण्यात येतोय। 20 वर्षीय पीडित मुलगी मूळची वाडा येथील असून कुडूस येथे एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकतीये। ती आपल्या मैत्रिणींसोबत एका घरामध्ये भाड्याने राहते। जंगलातील अवघड वाट काढत वाडा पोलीस स्टेशन गाठलं। अत्याचारानंतरही या नराधमाच्या धमकीला न घाबरता विद्यार्थिनीने जंगल तुडवत वाडा पोलीस ठाण्याचा रस्ता धरला। तिच्यासोबत झालेला अतिप्रसंग पोलिसांना सांगितला। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून जोरदार तपास सुरू केला। तपासाची चक्रे फिरवल्यानंतर पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या। अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ पोलिसांनी अटक केल्याबद्दल पालघर पोलीस अधीक्षकांसह वाडा पोलीस दलाचं कौतुक होतंय।